सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सासवड गावचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीचा विषय ऐरणीवर आलेला आहे। छत्रपती शाहू महाराज सातारा त्यांच्या वतीने देवस्थानला त्या ठिकाणी जमीन देण्यात आलेली आहे देवस्थानचं पूजापाठ व व्यवस्था राखण्यासाठी। हा कायदेशीर वाद कोर्टात चालू असताना बराच काळ या ठिकाणी देवस्थानला न्याय मिळालेला नाही। त्यामुळे पुजारी जे आहेत त्यांचं सुद्धा पूजा करता जे ते मेहनत घेतात त्याचं कुठल्याही उत्पादनाचं साधन त्या समाजाला नाहीये। म्हणून देवस्थानच्या वतीने कायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असताना आज या ठिकाणी सोमेश्वर कारखाना त्या जमिनीमध्ये असणारा 3 हेक्टर 19 क्षेत्र असून त्या क्षेत्रावरती संपूर्ण ऊसाची शेती होती। कारखान्याला वारंवार पत्र व्यवहार करून कायदेशीर नोटीस देऊनही कारखान्याने सुद्धा तो ऊस थांबवलेला नाही। कुठल्याही प्रकारचं नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, आमचा पण कायदेशीर मार्गाने जाण्याचा हेतू आहे। परंतु शासन दरबारी सुद्धा न्याय मागणी आम्हाला मिळावी आणि या देवस्थानला न्याय मिळावे असा आमचा उद्देश आहे। म्हणून आज या ठिकाणी पुजाऱ्यांनी देवस्थानचं मंदिर पूजापाठ चालू ठेवून या ठिकाणी मंदिर बंद ठेवलेले निषेध केलेला आहे। खरं तर वास्तविक पाहता या सर्व वर्गाला न्याय देण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ सुद्धा एकजुटीने या ठिकाणी जमा झालेले आहेत। म्हणून कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाने सुद्धा याची नोंद घ्यावी अशी आमची हात जोडून विनंती आहे। आणि वरती राज्य पातळीपासून सर्वच शासन दरबारी या प्रकारचं सखोल चौकशी करून त्या ठिकाणी, कारण कुठल्याही इनाम वर्ग 3 जमिनीला कोड लागत नसताना सुद्धा बेकायदेशीर मार्गाचा वापर करून त्या ठिकाणी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर इनाम वर्ग 3ला कोड लागत नाही असं असताना सुद्धा की याच्यामध्ये कुठे पाणी मुरतं हेच काय कळत नाही। म्हणून तो न्याय मागणी करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलोय। यानंतर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। हा आमचा न्यायालयीन लढा चालू आहे। त्याच्या अगोदर गेले 70 वर्षे हे चाललेलं आहे। गुरव मंडळींचं आतापर्यंत त्यांना काही सपोर्ट मिळत नव्हता गावकऱ्यांचा। आता त्यांनी आम्हाला त्यांचं सगळं अथॉरिटी आम्हाला एक ट्रस्टीला एक 8-9 जणांना दिलेलं आहे, सर्व ट्रस्टीला दिलेलं आहे। तरी याचा आम्ही पाठपुरावा करून कारखान्याला सुद्धा जाऊन आम्ही सांगितले। 2-3 वेळा न्यायालय कक्षेतूनच 2 नोटीस दिलेली आहे, एकदा 10 तारखेला आणि गेले मंगळवारी एक दिलेलं आहे। तरी त्यांनी आम्हाला काही लेखी स्वरूपात पाहिजे बाबा आम्ही कुठला ते आम्हाला काय तोंडी सांगितलेलं आहे। आणि त्यांनी रातोरात ऊस चालू केलेला आहे। रात्री कोणत्या कायद्यात बसतं रातचा ऊस तोडणे मशीनचा, रातोरात ऊस तोडला। आणि जे कोणी बाहेरगावचे असतील गावगुंड त्यांनी सुद्धा या गावात तुम्ही थांबा ते बाईट चला, तुम्ही कोण सांगणार बाईट नका देऊ, तिथं बाईट चालली। गावगुंड ह्याच्यात सहभागी होतील आणि परस्पर लोकांना दमदाटी करतात, त्याला कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। आणि नंतर देवस्थान बी त्या सक्रिय होईल जेणेकरून अशा कोणी गुंडांनी सहभागी घेऊ नये, नाहीतर त्याला नाथसाहेब मुक्त सासवड मुक्त करतील एवढंच मी सांगतो। धन्यवाद। चांगली आपल्या ग्रामदैवस्त रात्री आम्ही आलो तर रात्री 11 वाजता मशीन तिथं ऊस तोडत होती, एक माणूस तिथं जायला नाही। गुरुवाची लोक सगळी 9-10 पोरं आमच्या संघ आली तिथं, आम्ही सगळं बघून आलो। जर गुरुवांना आपण नाही सहकार्य करायचं गाववाल्याने तर कोणी सहकार्य करायचं। सगळ्यात महत्वाची अशी परिस्थिती झाली, रात्री गुरुवाची लोक जमा होती, गाववाला इथं 2 जण होती, ट्रस्टी 40 लोक आहेत, पण इथं 3 लोक नसतात कामाला। आणि जी मुद्द्याची लोक नसतात फक्त ट्रस्टी आम्हाला हे काम पाहिजे आम्हाला ते काम पाहिजे, सगळं काम चाललेलं चुकीचं आहे। गावाच्या अख्ख्या गुरुवांनी देवाची पूजा बंद केलेली आहे। त्या माणसाचा तुम्ही व्हिडिओ पहा,
70 वर्ष झाले ती लोक देवाची पूजा करतात, 1 रुपया त्यांना उत्पन्न राहिलेलं नाही. आणि आपण यायचं गप्पा मारायचं नुसतं निघून जायचं, ही गाववाल्यांची मेन चुकी आहे. आणि म्हणून इथले राजकारत्यांनी सगळे लक्ष देऊन कामं करायला पाहिजे. थोडे थोडे प्रश्न आहेत, पण थोडे थोडे किरकोळ प्रश्न यांनी मोठे केलेले आहेत. ही काही लय मोठं नाही. एक घर 70 वर्ष गुरुवांना 1 रुपया देत नाही आणि आपण गाववाली येतोय, आपण कायद्याने चालायचं. गुरुवाचे लोक आम्ही रात्री तिथे गेलो होतो ऊस थांबवायला, त्यांची तोड थांबवायला. गाववाल्यांनी जर यांनी साथ दिली तरी आपल्याला काम होणार आहे. आणि देऊळ हे काम झाल्याशिवाय उघडणार नाही. फक्त देवाची पूजा होईल. एकाही ग्रामस्थांनी देवाच्या पाया पडायचं नाही. गाववाल्यांनी पहिल्या या गावाला गुरुवांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला तर आपल्याला पुढे जाता येईल. नाही तर नुसतं आपण यायचं ह्याला मला एट्रॅक्टिव्ह पाहिजे, मला त्याच्यावर पाहिजे, ह्याच्यापेक्षा आपण गुरुवांना 70 वर्षात किती न्याय दिला तोही आपल्याला विसरायचा काय. नाही तर सगळ्यात मोठी परिस्थिती गुरुवांनी पूजा बंद केली म्हणजे गावात 30,000 लोक आहेत. 30,000 लोकांनी जायचं कुठं? म्हणजे एका घरापाय 30,000 लोकांचा अपमान होतोय ना अख्ख्या गावाचा. आणि पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरून ही बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे. नुसतंच आपण टाइमपास करायला ह्याला सांगतो त्याला सांगतो, टाइमपासचा विषय राहिला नाही. गावातली देवळे बंद करायची वेळ आलेली आहे. त्यामुळं आपल्याला कुठेतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. गेल्या गावातली देवळे बंद केलेली आहे. त्यामुळं 2 दिवसात कसल्याही परिस्थितीत आम्ही जमिनीवर जाऊन ताबा घेऊन आम्ही ताब्यात घेणार आहे. सगळी गुरु अख्खी गाव आम्ही ते देवळे उघडणार नाही अजिबात. नाथ साहेबाचा चांगली. मी या मंदिराचा वंश परंपरागत पुजारी. आज आम्हाला काही लोकांनी सांगितलं की ऊस तोड चालू आहे. या ऊस तोडीसाठी कारखान्याकडे आम्ही कायदेशीर मार्गाने नोटीस दिलेली आहे. ती नोटीस ग्रामस्थांनी काळभैरवनाथ ट्रस्ट मंडळ यांनी दिलेली आहे. आमच्या देवस्थानच्या लोकांनी त्यांना कायदेशीररित्या पॉवर ऑफ पॅटर्नने त्यांना अधिकार दिलेत. पॉवर ऑफ पॅटर्न त्यांना अधिकार दिलेत की सर्व अधिकार तुम्ही बघा. एक गावाचं देवस्थान तुम्ही सांभाळा, जमीन तुम्ही सांभाळा, पूजा तुम्ही करा, सगळंच तुम्ही करा. आता आम्हाला ते शक्य होत नाही, कारण गेले ते 60 ते 65 वर्ष आम्हाला या जमिनीपासून कुठलाही उत्पन्नाचा मोबदला मिळत नाही. ज्या कारणासाठी त्यावेळेच्या महाराजांनी जमीन दिली या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी, देवाबत्ती झाडलोट यासाठी, गेले 65 ते 70 वर्ष या मंदिरासाठी आम्हाला त्या जमिनीचा कुठलाही मोबदला मिळत नाही. आमच्या जमिनीवर ती लोक इतर प्रॉपर्टी घेऊन बसलेत, ते गडगंज श्रीमंत झालेत. गावांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला नाही. पण गावातला पाठिंबा देत असताना आम्ही काही समाजातले लोक अल्पसंख्याक असल्यामुळे आम्ही दुबळे पडतो, म्हणून आम्ही गावांना समस्त ग्रामस्थांना घेऊन आज आम्ही मंदिर बंद केले. मला तर खरं लाज वाटते या हिंदुस्थानच्या सरकारची. गेले कित्येक वर्ष इतर सरकार होतं, पण आता हिंदूंचं सरकार आहे. नाही आजी माझे आमदार हिंदूचे आहेत, खासदार हिंदूचे आहेत, पण न्याय का मिळत नाही? सुप्रीम कोर्टापासून हा निकाल झालेला आहे की देवस्थान इनामला जमीन कुळ कायदा लागू होत नाही, पण का मिळत नाही? सरकार दरबारी सुद्धा त्यांची लोक कार्यकर्ते काम करतात. आमचा इथं जो काही विषय होतो तो तिथं लागेच करतो. माझं एक म्हणणं असं आहे की ज्या वेळेस महाभारत झालं, महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण हा दानशूर होता आणि तो चांगला होता, मनाने पण चांगला होता, पण केवळ दुर्योधनाच्या बाजूला गेल्यामुळं त्याचं वाटोळं झालं. आज माझं हेच म्हणणं आहे की ग्रामस्थांच्या लोकांच्या ही लोकांची मंडळी हे सगळी कळकळीने काम करणार आहेत आणि आत्मीयतेने काम करणार आहेत. लोक नुसती खोगीर भरती ह्या लोकांची नाहीये, हे तळमळीने काम करत आहेत. या तळमळीने काम करणाऱ्या लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. आणि माझं एवढं म्हणणं की दुर्योधनाच्या विचाराच्या लोकांच्या बरोबर कुणी जाऊ नका. तुमचं वाटोळं होईल. हे काळभैरवनाथ महाकाळ आहेत, काळाचे महाकाळ आहेत. हे तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या गुरु मंडळीचा सुद्धा तुम्हाला तळतळात लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी कारखान्याच्या व्यवस्थापकांना सुद्धा सांगत जातो की अजित पवार, कैलासवासी अजित पवार, मी यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना असं सांगतो, त्यांच्या विचाराचा कारखाना येतो. त्यांच्या विचाराच्या कारखान्यात सोमेश्वर देवस्थान तुम्ही बघा. आज सोमेश्वरच्या देवस्थानचं संपूर्ण तिथे व्यवस्था अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्यासाठी एकदम व्यवस्थित चाललंय. 1 रुपया कुठल्या प्रकारचे इकडे तिकडे होत नाही. तिथं जे अजित पवारांचं विचारांचं सरकार आहे, सोमेश्वर कारखान्याची व्यवस्था मग त्यांनी हा निर्णय असा का घ्यावा? ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अजित पवारांच्या विषयांना, त्यांच्या विचारांना तिलांजली देणारी गोष्ट आहे. कारखान्याने कृपया जागं व्हावं आणि आमचं जे मालमत्ता आहे, आमची जे काही लाभ असेल ते आमच्या देवस्थानला आणि ग्रामस्थांना द्यावा अशी कळकळीची विनंती करतो. की भैरवदेव जमीन ही मिळालीच पाहिजे, कारण ते राजकारणी लोकांना मध्यस्थी घालून ह्याचा अपव्यय करून घेत आहेत. तरी त्यांनी ह्या प्रकाराचं देवळ बंद झालं या प्रकाराची लाज वाटून काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवावं, किंवा त्यांनी पुढे येऊन माफी मागून ते
ताबा घ्या म्हणून सांगावं, हीच आमची कळकळीची विनंती आहे. नमस्कार, मी हेमा बेरवकर. आम्ही स्वतः पुजारी आहे. मंदिराचं जे काही शेतीचं उत्पन्न आहे ते इथं आतापर्यंत 70 वर्षामध्ये त्यांनी लुटलं खाल्लं. आतापर्यंत आम्हाला सहकार्य कोणाचंच नव्हतं. आम्ही तुटपुंचे 10 गुरु कमी पडलो. पण आता आम्हाला खरंच की काळभैरवनाथांच्या खरंच कृपेने सगळं ट्रस्ट गोळा झाले. सगळी मंडळी आम्हाला प्रतिसाद देत आहे, आमच्या पाठीशी उभी आहेत. निदान त्यांना तरी घाबरून यांनी स्वतःहून जमीन समर्पण करावी देवाला, की सांगावं की देवाची जमीन देवाला घ्या. अजूनही त्यांनी कालही की रात्री आम्ही गेलो होतो, सगळे आमचे गुरु मंडळी गेले होते. 11:30 वाजता मंदिर तिथे शेतामध्ये ऊस तोडणीचा सगळे का आले होते. चोरासारखं झालं नाही. असं करू नये एवढे आतापर्यंत त्यांना सगळ्यांना सांगितलंय की सगळ्या ट्रस्टीकडनं तहसीलदारांकडनं एवढ्या लोकांनी पण ते कोणालाच जमत नाहीये. एवढे गुंडगिरी करून सुद्धा का होईना. आम्ही त्याच्याबद्दल काही म्हणत नाहीये, आम्हाला ते वागायचंच नाहीये. फक्त त्यांनी स्वतःहून सांगावं, स्वतःहून यावं, देवाची जमीन देवाला द्यावी, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. पण तोपर्यंत देऊळ बंद राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र मंदिर महासंघ जे आहे तर त्या महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं मी इथं आज उपस्थित आहे. मंदिरं बंद करणं आणि भाविकांना दर्शनापासून देवाच्या वंचित ठेवणं हा उद्देश नाही आहे. पण आज हे प्रकरण तहसीलदारांच्या अखत्यारीत न्यायप्रविष्ट असताना त्या जमिनीच्या संदर्भातील जे काही कारवाया आहेत त्या तहसीलदारांच्या संमतीनं कायदेशीर पद्धतीनं व्हायला हव्यात आणि त्यावरती जी काही कारवाई कोण करत असेल तर त्याच्या परवानग्या किंवा जोपर्यंत ह्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तिथं कुठल्याही प्रकारची कुठलीही बेकायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी आपण कायदेशीररित्या आंदोलन करण्याचं पण नियोजन करत आहोत. आणि ह्या आधी सुद्धा आपण ग्रामस्थांकडून 5000 स्वाक्षरी मोहीम घेऊन आपण त्या तिथं जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना मंत्रालयापर्यंत आपण ह्या निवेदना पाठवलेली आहेत. पण आज इथं जे ग्रामस्थांनी हे जे पाऊल उचललंय हा खरं बघायला गेलं तर आहे ना एक उद्रेक आहे, त्या दृष्टीनंच आहे. आणि कुठल्याही भाविकांचं भावना दुखावू नये अशीच आमची इच्छा आहे. म्हणजे हा सर्वस्वी निर्णय जो आहे तर मंदिरामध्ये देवांना बंद करणं असं नाही आहे, पण ह्याच्या विरोधामध्ये काहीतरी जागृती व्हावी आणि सर्वांचं सहकार्य मिळावं यासाठी या उद्देशानं हे आजच्या दिवशी हे पाऊल उचललेलं आहे की सर्वांनी मिळून हे आपल्या देवाचं मंदिर आहे. आज आम्ही मंदिरामध्ये जातो आणि देवाला मागतो की आमच्या सगळ्या गरजा पूर्ण कर, सुख मिळू दे, हे मिळू दे. पण ते मंदिर सुद्धा आपल्याला आपलं का वाटत नाही. देव जर आपला वाटतोय तर आपल्याला मंदिर आपलं का वाटत नाही. ती भावना, ती जागृती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या मंदिरासाठी सहकार्य करूयात. आणि मंदिराची जमीन म्हटल्यानंतर ती कुठल्या व्यक्तीची नाही किंवा ट्रस्टीची नाही तर ती देवाची आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, अहिल्याबाई होळकर असतील, ह्यांनी ज्या जमिनी मंदिरांना दिल्या त्या एकाच कारणासाठी दिल्या की मंदिरातले उत्सव चालावेत, अन्नछत्र चालावेत, मंदिराच्या जमिनीचं उत्पन्न मंदिराला मिळावं, त्यातून गावाचा विकास व्हावा, मंदिराचा विकास व्हावा, तिथं येणाऱ्या भाविकांच्या अडचणी दूर व्हाव्यात. पण जर त्या जमिनी कुणाच्या ताब्यात असतील तर त्या जमिनी पुन्हा देवाच्याच नावाने ते मिळवून देणं हे आपल्या प्रत्येकाचं धर्म कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि ती जनजागृती व्हावी यासाठी आपण आज हा इथं सर्वांच्या सोबत आपण एक सगळेजण आपण इथं आंदोलन स्वरूप म्हणून इथं जमा झालेलो आहोत. नमस्कार. तुम्ही सांगताय की ते जे क्षेत्र आहे जमिनी देवस्थान जमिनीचं त्यावरती रात्री ऊसाची जो आहे त्या क्षेत्रातील ऊस हा तोडला जात होता. कारखान्याकडून तोड केली गेली की खाजगी तोड कुणी तोडलाय तो ऊस? हे कारखान्याकडूनच तोडलेलं आहे. आम्ही जवळजवळ ह्या 8-10 दिवसात 2 वेळा त्यांना डॉक्युमेंट दिली आणि डॉक्युमेंट अशी आहेत त्यात 65चा निकाल झालेला आहे आणि हे कागदपत्र जवळजवळ
225 पाणी कागदपत्र दिले. कुणाला कागदपत्र दिले तुम्ही? त्यांच्या कारखान्याचा वकील आहे, त्यांना दिले. सोमेश्वर कारखान्याला दिले. सोमेश्वर कारखान्याचा वकील. कारखान्याची काय प्रतिक्रिया आहे यावर? कारखान्याची काही प्रतिक्रिया उडवडीची उत्तरं आहेत आणि त्यांच्यावर दबाव आहे, ते मॅनेज झालेले आहेत. आणि कारखान्यांनी बी एवढं ओळखून घ्यावं, ह्यात जे 34 ट्रस्टी आहेत त्या जवळजवळ 20 सभासद आहेत आणि त्यांच्या घरातले असे मिळून 40 सभासद गावच्या ट्रस्टीतले. त्यांनी त्याचा विचार करावा, कुठल्याही याला बळी पडू नये, कायदेशीर सल्ला द्यावा. आम्ही 10/2 एक त्यांना कायदेशीर नोटीस दिलं होतं लेखी, त्यानंतर 16 तारखेला पण दिलं होतं. बरं, ह्या नोटिसाचे उत्तर तोंडी द्यायचंय का लेखी द्यायचं? तर आम्हाला लेखी उत्तर पाहिजे. ते वारंवार दोन्ही वेळा आम्हाला तोंडीच दिले, एकदाही तुम्हाला लेखी उत्तर मिळालं नाही? एकदाही लेखी उत्तर मिळलेलं नाही. कारखान्याला कल्पना दिलेली आहे का हा जो जमिनीचा मुद्दा आहे देवस्थानच्या ती न्यायप्रविष्ट आहे असं? सर्व त्यांना 225 पाणी डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडे. आमच्याकडे 225 पाणी जवळजवळ 1965 पासूनचं रेकॉर्ड आहे. आता काय ही मंदिरं जी बंद आज आहेत ही साधारण किती दिवस राहणार? काय या बाबतीत काय ठरलं? आता काय गावकरी निर्णय घेईल, ट्रस्ट निर्णय घेईल. जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत बंदच राहतील. ओके, धन्यवाद. नाथ साहेबांचा देवस्थानच्या जमिनीचा निकाल, देवस्थानच्या जमिनीचा निकाल, रितसर ताबा, न्याय मार्गाने ताबा, नाथ साहेबांचा. आणि नाथ साहेब जे कोणी आहे त्यांच्याकडे बघून घ्या.